हे पाणी 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 कोकणाला पाणी हे बॉक्स देऊ टाकतो. तुझी तयारी असेल का मला सांग. तयारी त्यांना सांगितलं हे ती होऊन दे. तुम्ही एक लक्षात ठेवा, जे कोणी आमच्या समोर विनंती करणार आहेत त्या मंडळाला कमीत कमी 10 टीमची पॅरिटी आम्ही देणार आहोत. म्हणून कोणी विनंती करू नका. आम्ही प्रत्येकाला संधी देऊ. आमच्या समोर जो कोणी हात दाखवेल आणि सांगेल की आम्हाला सांगितलं तर त्याला संधी दिली जाईल. हे आता जी 4 संघाची नाव आता दिलं नाही बघा. संभाजीला दिलं नाही. संभाजी नंतर नाव ना तुम्ही तयारी करा. पाणी द्या तिथे आयन पाणी पाणी पाठवा. 2 बॉक्स पाणी तिथे टाका. सावकाश हे फक्त पाणीचा फोन खाली घ्या. फोन हा समोर सांगतो. कोकण नगर गोविंदा पथक आणि आर्यन्स ह्या दोन्ही गोविंदा पथकाने अतिशय परिश्रम करून आज या ठिकाणी नवथर रचलेले आहेत. आणि मी आपल्याला सांगतो की मेहनत आहे, या मुलांची मेहनत आहे की आज या ठिकाणी यशस्वीरित्या ते लोक नवथर लावतायत. मला अभिमान वाटतो की असे आपले हे मुंबईची सर्व मराठी मुलं हे एकत्रित येऊन आज 10 थराचा विक्रम करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. आणि नक्कीच आपण जर मला विचारलं तर नक्कीच याच संस्कृतीच्या मैदानावर 9 थराचा जो विश्वविक्रम झाला होता, कदाचित याच मैदानावर आज तुम्हाला थोड्याच काही क्षणांमध्ये 10 थराचा सुद्धा विश्वविक्रम पाहायला मिळेल. हे आपल्याला या ठिकाणी मला सांगायचं. अनेक ठिकाणी गोविंदा पथक जे आहेत या ठिकाणी येत आहेत. गोविंदा पथकांना किती वेळ तुम्हाला वाढून देतो? मी आपल्याला सांगतो, संस्कृतीच्या मैदानावर येणारा जो गोविंदा असतो तो किंबहुना 5 ते 10 मिनिटात आतमध्ये येतो. यामागचं कारण असं आहे कारण इथलं जे नियोजन आहे ते अतिशय शिस्त पद्धतीचं असतं. या ठिकाणी प्रत्येक गोविंदा पथकाला पार्किंगची व्यवस्था पासून सगळ्या गोष्टी म्हणजे किमान 25 ते 30 बस एका वेळेस उभे राहू शकतात अशी आपण या ठिकाणी यंत्रणा राबवलेली आहेत. आणि नक्कीच इतरही गोविंदा पथकांना माझं तेच आव्हान आहे की गोविंदांच्या आजच्या दिवशी त्यांना सगळं जे काही सहकार्य पाहिजे ते सहकार्य आपण करून देणं अपेक्षित आहे. आणि म्हणून मी विश्वासाने सांगतो की संस्कृतीमध्ये येणाऱ्या गोविंदा पथकाला प्रत्येक गोष्टीची सोय सुविधा या ठिकाणी आपण करून दिलेली आहे. केले जातात आणि या वर्षी हे दोन्ही विक्रम झाले. अजूनही 9 थर 10 थरांचे विक्रम ह्याच कारण हे ह्याच ठिकाणी होईल याची मला खात्री आहे. कारण हे पवित्र मैदान आहे. आजपर्यंत गेल्या 24 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कुठलाही गोविंदा जखमी झाला नाही, गोविंदांना मार लागला नाही. कारण शेवटी सेफ्टी प्रिकॉशन घेण्याची परंपरा आमची आहे आणि त्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून आम्ही याचं आयोजन करतोय. आता पूर्वेश सरनाईक अतिशय शिस्तबद्ध रीतीनं या सगळ्या गोविंदांच्या दरवर्षी संपर्कात असतात आणि अतिशय चांगल्या प्रकारे प्रो गोविंदाप्रमाणे ह्या दहीहंडीच्या दिवशी सुद्धा ते सगळ्या गोविंदांना चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करत असतात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की फक्त आणि फक्त जे विश्वविक्रम होतात ते फक्त संस्कृतीच्या दहीहंडीच्या ह्या वर्तकनगरच्या पवित्र मैदानावरच होतात. त्यामुळे आम्हाला अभिमान आहे संस्कृतीचे एवढ्या वर्षाची जी परंपरा आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी आम्हाला दहीहंडीचं आयोजन करण्याची त्यावेळेस सुवर्ण संधी प्राप्त करून दिली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे उत्सव गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. त्यामुळे अधिक ह्या उत्सवामध्ये कसं चांगलं करता येईल, या उत्सवाच्या माध्यमातून तरुणांना कसं प्रोत्साहन देता येईल हा प्रामुख्याने आमचं प्राधान्य राहील. आता थोड्या वेळात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी या ठिकाणी मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत आणि शोले टीमचे जे काही लोक आहेत ते सुद्धा येणार आहे. जे रमेश सिप्पी आहे शोले चित्रपटाचे डायरेक्टर प्रोड्युसर ते सुद्धा या ठिकाणी येणार. त्यांचा सन्मान सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहेत. अनेक सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहे. परंतु सगळे सेलिब्रिटी जरी आले तरी आमच्या दृष्टीनं मात्र गोविंदाच आमचा खरा सेलिब्रिटी आहे. आम्ही त्यांनाच आजच्या दिवशी प्राधान्य देतो. विश्वविक्रम व्हायलाच पाहिजे. बघा आता हे कोकण नगर आर्यन हे 2 गोविंदा पथक गेल्यानंतर जय जवान गोविंदा पथक आता 1 वाजता येईल.
त्यामुळे हे सगळे जी मंडळ आहे ते विश्वविक्रम मोडण्यासाठीच या ठिकाणी येत आहेत आणि मला खात्री आहे यावर्षी विश्वविक्रम मोडला जाणार आणि तोही ह्याच मैदानावर. संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं आहे की दोन्ही ठाकरे बंधूंचं टार्गेट हे मुंबई आहे, मुंबई गुजरातांच्या हातात जाऊन देणार. बघा गेल्या अनेक वर्षापासून ठाकरेंचं बंधूंचं मी म्हणणार नाही, परंतु ठाकरेंचं टार्गेट हे मुंबईच होतं. 25 वर्ष त्यांना मुंबई महापालिकेच्या सर्वसामान्य मतदारांनी सत्ता दिलेली असताना मुंबईचा मराठी माणूस इतरत्र हलवण्याचं जर कटकारस्थान कोणी केलं असेल तर ते यांच्या अनुयायांनी केलं. आता युतीची भाषा करतात, परंतु 20 वर्षापूर्वी जेव्हा वेगळे झाले त्यावेळेस त्यांची भाषा काय होती हा सुद्धा विचार सर्वसामान्य मतदारांनी करणं गरजेचं. आणि त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब ज्यांनी धर्मवीर आनंद दिघेंच्या पावलावर पाऊल टाकून एक जनसेवा ही ईश्वर सेवा हे एक ब्रीदवाक्य त्यांच्या मनामध्ये घेतलेलं आहे. हिंदुत्वाचं रक्षण आम्ही करतोय. आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पावलावर पाऊल ठेवून एकनाथ शिंदे साहेब मार्गक्रमण करतायत आणि त्यांचे अनुयायी म्हणून आम्ही हिंदुत्व मोठं करतोय. आणि त्याचबरोबर हे हिंदुत्व मोठं करत असताना आमच्या दृष्टीनं आमचा चेहरा हे म्हणजे एकनाथ संभाजी शिंदे. ज्या पद्धतीने एकनाथ संभाजी शिंदे साहेब पूर्ण देशामध्ये आपल्या पक्षाचं नाव आणि स्वतःची व्यक्तिमत्व जे सिद्ध करतायत त्यामुळे आम्हाला दुसऱ्या गुणाची गरज नाही आहे. महायुती भक्कम आहे. कोणी कितीही युत्या केल्या तरी शेवटी महायुतीचाच महापौर ह्या एमएमआर क्षेत्रातील महापालिकांवर निवडून येणार. तुमच्या गोविंदा पथकाने केलं आहे. मागील 3 वर्षापासून आमचे हे प्रयत्न चालू होते. आम्ही सरावाला दहाची तयारी करत होतो, पण काही कारणांमुळे आम्ही ती ट्राय केली नाही कारण त्या मुलं इंजर्ड होती आणि तशी तयारी झाली नव्हती. पण यावेळी आम्ही पहिल्या दिवसापासून 2 महिने आम्ही चालू केला आधी प्रवास. तो पहिल्या दिवसापासून आम्ही 10 थरासाठीच चालू केला. भले आम्ही प्रो मध्ये नव्हतो, पूर्वेश्वर आमच्या मागे होते, ते आम्हाला बोलले पण की तुम्ही 10 थराची तयारी करा आणि 10 थर लावा. त्या हिशोबाने आम्ही थर लावले. आम्ही प्रॅक्टिसला 9 वेळा 9 उतरवले. आमचे 10चे आम्ही 2 एक्क्यानी मोठे 8 उतरवले आणि ती शिस्त पद्धतीने आम्ही आज 10 उतरवले म्हणजे पडले पण ते उतरल्यातच झाले. हा महाराष्ट्रातील मोठा विक्रम आहे. त्याच्यामुळे 10 थर म्हणजे हे लावणं अवघडच आहे आणि कठीण आणि त्याला खूप मेहनत करावी लागते. ती मेहनत आमच्या पोरांनी पहिल्या दिवसापासून केली आहे आणि आज ती खरी उतरली आणि आम्ही 10 थर लावले आणि हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे.